आणि यानंतर आपण थेट जाऊयात शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलतायत. मतं हवी आहेत विजयासाठी. त्या मतांचा आ कोणी नाही पाळला. संभाजी छत्रपती यांना कशा प्रकारे फसवण्याचा प्रयत्न करत होते हे याच्यातून स्पष्ट झालं. यांना स्वतःचा उमेदवार टाकायचाच होता, घोडेबाजार करायचाच आहे, पण त्यासाठी संभाजी छत्रपतींची ढाल करण्याचा प्रयत्न झाला. ठीक असू द्या, लोकशाही आहे, प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, पण महाराष्ट्रात कोणी घोडेबाजार करून अशा पद्धतीच्या निवडणुका लढणार असतील तर सरकारचं सुद्धा बारीक लक्ष आहे सगळ्या घडामोडींवर, इतकंच मी सांगू शकेन. आणि आम्ही आमचा उमेदवार उतरवलेला आहे संजय पवार, आणि मला पूर्ण खात्री आहे, मुख्यमंत्र्यांना खात्री आहे, जेवढी मतं हवी आहेत विजयासाठी त्या मतांचा कोटा शिवसेनेकडे आहे. दोन्ही उमेदवार शिवसेनेचे जिंकतील. महाविकास आघाडीचे अजून 2 उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तेही विजयी होतील. महाविकास आघाडीचे 4 उमेदवार विजयी होतील. सर, काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. कुठेतरी महाविकास आघाडी अस्थिर करण्याचा प्रयत्न जो आहे तो होतो आहे. नाही, तर काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीविषयी मी बोलणार नाही, की माझ्यापर्यंत काय कोणी येणार नाही. कोणत्या विषयावर नाराजी आहे, काय आहे, हा त्यांचा हायकमांडचा प्रश्न आहे. मुझे उसमें कोई तथ्य नहीं लगता इस आरोपों में. मुख्यमंत्री जी और कांग्रेस के नेता, उनकी बातचीत हमेशा चलती रहती है. अगर कोई बड़ी बात होती है तो मुख्यमंत्री सीधा फ़ोन उठाते हैं और मैडम सोनिया जी से बात करते हैं. और दिल्ली के कांग्रेस हाईकमांड के नेता और मुख्यमंत्री में बहुत ही अच्छा कम्युनिकेशन है. तो ये प्रेशर टैक्टिक्स है सर स्टेट के लिए? मुझे नहीं लगता है प्रेशर टैक्टिक्स की बात. उद्धव ठाकरे का ऐसे नेता है जिनके ऊपर कोई प्रेशर टैक्टिक नहीं चलती. आज तो कई कांग्रेस के नेता हैं जो कह रहे हैं उनकी तपस्या फेल हो गई क्योंकि उनको नॉमिनेशन नहीं मिला राज्यसभा के लिए. काफ़ी अब देखिए, कांग्रेस की जो पोजीशन है पूरे देश में, अगर आप देखें तो बहुत ही कम लोगों को भेज सकते हैं. तो उनको पार्टी में जो एक व्यवस्था करनी थी वो कर ली है. महाराष्ट्र से कोई इमरान प्रतापगढ़ी, मैं जानता हूँ उनको, अच्छे शायर है उर्दू के, उनको दिया है. अब उनकी व्यवस्था है, हम क्या बोल सकते हैं. सर, मराठीमध्ये काँग्रेस नेत्यांची जी तपस्या आहे ती संपली असं म्हणणं आहे. असं कोणी सांगितलं? असं सर, राज्यसभेवरती त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली. पहा की काँग्रेस पक्षानं त्यांचे जे प्रमुख लोक आहेत त्यांना देशभरातून जिथे जिथे सोय करता येईल तिथे सोय लावलेली आहे. जुने जाणते महाराष्ट्रातून कोणी स्थानिक उमेदवार दिला असता तर नक्कीच काँग्रेसला अधिक बळकटी मिळाली असती. पण मला असं वाटतं काँग्रेसनं राष्ट्रीय स्तराचा विचार केलेला दिसतो, इतर राज्यांचा विचार केलेला दिसतो. पार्लमेंटमध्ये BJP सरकारला प्रत्युत्तर देणारे चांगले लोक त्यांच्या नजरेत असू शकतात. त्या दृष्टीनं त्यांनी हा अभ्यास केला असावा. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी किंवा नाही द्यावी हा. त्याच्यामुळे शिवसेनेनं त्याच्यावरती मत व्यक्त करणं चुकीचं आहे. पण वारंवार नाराजी जी आहे ती काँग्रेसशी उभारून येते. कोणत्या विषयावर? निधी असेल किंवा मला वाटतं की मुख्यमंत्री सक्षम आहेत. या महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते, जे प्रमुख नेते आहेत, बाळासाहेब थोरातांसारखे किंवा नाना पटोले यांच्यासारखे, अशोकराव चव्हाण आहेत, असे असंख्य नेत्यांशी मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा सुरू असते. आता निधी प्रकरणात म्हणाल तर शिवसेनेचे आमदारसुद्धा नाराज असतात. शिवसेना के लोग भी नाराज रहते हैं. अब उसमें मुख्यमंत्री बैठकर कोई मार्ग निकाल सकते हैं. चलिए सर, हिंदी में बता दीजिए हॉर्स ट्रेडिंग की अब क्या संभावना है? देखिए, छत्रपति संभाजी को पहले कहा कि आप चुनाव लड़िए, लेकिन अब संभाजी का, छत्रपति जी का नाम नहीं लेते हैं बीजेपी. संभाजी को आगे कर कर, छत्रपति संभाजी को आगे कर कर महाराष्ट्र की राजनीति खराब करना चाहते थे, कोई गड़बड़ करना चाहते थे. और अचानक तीसरा उम्मीदवार अपने पार्टी का, जो हमारे यहाँ बोलते हैं ना शुगर बैरन, उस बेल्ट से आया है.
जो बहुत पैसा खर्चा कर सकता है, हॉर्स ट्रेडिंग कर सकता है, ऐसे व्यक्ति को डाल दिया है। करने दीजिए, कोई बात नहीं, डेमोक्रेसी है, डेमोक्रेसी में चुनाव कोई भी लड़ सकता है। अगर उनको लगता है कि उनके पास 42 वोट्स है तो लड़ सकते हैं। तो फिर आपने छत्रपति संभाजी को आगे क्यों किया? उनका बलि का बकरा क्यों दिया? लड़ने दीजिए। हमारा जो उम्मीदवार है संजय पवार, हमें पूरा विश्वास है, हमारे पास जितना मतों का कोटा जीतने के लिए लगता है वो हमारे पास है और हम जीत जाएंगे। महाविकास आघाड़ी के 4 उम्मीदवार हैं, एक कांग्रेस के हैं, एक एनसीपी के हैं, 2 शिवसेना के हैं। चारों उम्मीदवार बहुत ही आराम से जीत जाएंगे। तर महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार विजयी होतील आणि भाजपनं स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी संभाजी महाराज छत्रपतींचा दुरुपयोग केला असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार विजयी होतील आणि त्यातले 2 शिवसेनेचेच असतील असंही संजय राऊत म्हणाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।